जुन्नर तालुक्यातलं हे प्रमुख असलेलं मडगाव, पाठीमागं हा आपण हायवे पाहतोय, कल्याणनगर हायवे, पुढे पारगाव, इकडे मडगाव आहे. आणि तुम्ही जर बारकाईने जर पाहाल काय बघा, श्रायबर डायनॅमिक्स डेअरीज लिमिटेड बारामती संचलित श्री दत्तगुरू दूध संकलन केंद्र पारगावतर्फे मड, आणि नाव दिसतंय कुणाल कुलवडे, आणि हे नाव तुम्हाला वाचून समजलं असेल. हा तो आरोपी आहे का? ह्या आरोपीला काल LCBने अटक केलेली आहे, जो खूप मोठा आहे. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तिथून पाणी पण येतं आहे आणि काहीतरी सफेद सफेद काहीतरी दुधासारखं या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसून येतं आहे. तर काल जी कारवाई झाली का अर्ध्या महाराष्ट्रामध्ये याची पाळेमुळे होती, त्यातला 26 जे आरोपी आहे त्यातला हा एक आरोपी आहे कुणाल कुलवडे नावाचा. आणि या ठिकाणी याचं संकलन केंद्र आहे, आणि संदीप लोढा आणि सुशांत हिंगे या मुख्य आरोपीकडून हा वेगवेगळ्या दूधचं जे भेसळ बनवण्यासाठी, नकली दूध बनवण्यासाठी जे काही पावडर्स वगैरे आहेत ते आणायचा. आणि या ठिकाणी जे शेतकरी दूध वगैरे संकलित करायचे, आणायचे, त्याच्यापासून डबल टिबल चोबल म्हणजे विचार करा, 600 लिटर दुधापासून 4000 लिटर हे बनावट दूध, नकली दूध तयार करायचे. आणि या ठिकाणी त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु कारवाई जितकी मोठी होती आणि वेळ इतका कमी होता, खरं तर ही कारवाईच्या बाबत यापूर्वी देखील टिप वगैरे देण्यात आलेली होती, परंतु पुढं काही कारवाई वगैरे होत नव्हती. तुकाराम मुंढे या खात्यामध्ये आल्यापासून एकदम जोरदार धडाका लागलेला. आणि तुम्हाला सांगण्याचं असं आश्चर्य वाटेल का, फक्त पुणे जिल्ह्यातले अधिकारी न निवडता ठाणे वगैरे ह्या परिसराचे FDAचे अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले होते, आणि त्यानुसार ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने झालेली आहे. हा कुणाल कुलवडे हा राहणारा आहे उदापूर गावचा, आणि या ठिकाणी त्यांनी संकलन चालू केलेलं आहे, डेअरी चालू केलेली आहे. आणि यामध्येच तो इथल्या परिसरातल्या जे काय डेअरी वगैरे आहे, दूध उत्पादकाकडून दूध घ्यायचं आणि बनावट दूध सप्लाय करायचं, असं त्याच्यावर आता आरोप ठेवण्यात आलेला आहे. जरा मोबाईल जरा खाली लावा आणि आतमध्ये काय दिसतंय का एकदा हे करा, असा मोबाईल घ्या, आतमध्ये दिसतंय का बघा जरा, काय त्याच्यामध्ये काय आहे. पाणी त्याच्यामधून यायला सुरुवात झालेली आहे आणि खाली नाही दिसायचं बहुतेक, जाऊ दे चला. तर जी काय पावडर आहे वे पावडर, आणि अजूनही वेगवेगळे जे पावडरचे लिक्विडचे म्हणजे डिटर्जंट किंवा इंग्लिशमध्ये काही अशी पहिल्यांदाच आपण नाव पण माहीत नाही मला, आता आठवण्यात आहे नाव, अशा विविध हे पावडर वगैरे हे तयार करून हा एक फॉर्म्युला तो सुशांत हिंगे आणि त्याचा पार्टनर जो होता त्याचं नाव आहे लोढा, संदीप लोढा, हे यांना पुरवायचे व्हॉट्सअपवर, यांनाही माहिती वगैरे कळायची, व्हॉट्सअपवर नेटवर्किंग चालायचं. आणि हा स्वतःही नकली दूध करायचा आणि त्या पावडर देखील हा दुसऱ्या व्यक्तीला विकायचा. तर ते देखील अजून काही त्याच्यावर कारवाई झाली नाही, त्यामुळे अधिकृत नाव घेता येणार नाही. पण डिंगोरे गावामध्ये एक डेअरी आहे खाजगी, त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी कनेक्शन होतं आणि इकडून पावडर तिकडे सप्लाय व्हायची, अशी चर्चा जोरदार सुरू आहे. तर हे तुम्ही पहा का आज याला टाळा लावलेला आहे. सकाळी अनेक गवळी आले होते, गवळी ह्या कुलवडेला फोन करत होते, परंतु त्याचा फोन स्विच ऑफ होता आणि शेवटी कंटाळून गवळी निघून गेलेले आहेत. अशा पद्धतीचा दुधाचा भस्मासूर, नकली दुधाचा भस्मासूर या ठिकाणी आपण पाहतोय. तर आपण अजून एका व्यक्तीवर जुन्नर तालुक्यामध्ये 1-2 लोकांवर कारवाई झालेली, तिथं देखील जाऊया आणि तिथलं देखील फुटेज दाखवूया. तर सांभाळून राहा. आणि मला एक सांगायचं, या इकडं हे पहा, हे नक्की काय भानगड आहे, बारामती कनेक्शन काय आहे? कारण की हे दूध जे भेसळयुक्त जे नकली दूध आहे ते श्रायबर डायनॅमिक्स डेअरीज लिमिटेड बारामती या डेअरीला जात असेल असं माझा अंदाज आहे. तर मग ही डेअरीची भानगड काय, ही डेअरीतून हे नकली दूध येत कसं होतं, हा देखील संशयाचा आणि संशोधनाचा मुद्दा आहे. ही श्रायबर डायनॅमिक्स डेअरी नक्की कुठं आहे, हे थेट हे नकली दूध कसं काय घेत होती हे कळायला आता शोधावं लागेल. कारण की ह्या लोकांना ज्या पावडर वगैरे काही विक्री करायचं जे होलसेलर आहे त्यांना देखील पोलिसांनी अटक केलेलं आहे. कुणी लिक्विड यांना सप्लाय केलं त्याला अटक केलं आहे, पावडर सप्लाय करणार त्यांना अटक केलं आहे. मग विषय असा झाला का हे जे दूध ह्या मोठमोठ्या डेअऱ्यांना दिलं जातं, विकलं जायचं, सप्लाय व्हायचं, त्यांच्यावर कारवाई का नाही, आणि हे नकली दूध हे कसं काय विकत घ्यायचे, हा देखील संशोधनाचा विषय आहे.
तर पाहत राहा शिवाई न्यूज, मड, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.